ओम शांती. सात्विक पक्वान्नमध्ये गोड गोड लाडूंसोबत तुमचे खूप खूप स्वागत आहे. हे लाडू बनवण्यासाठी 1.5 ग्लास बेसन पीठ घेतलेला आहे. यासाठी जो बाजारामध्ये मिळतो बॉम्बे आटा तो देखील घेता येतो. थोडं थोडं पाणी घालत त्याचा घट्टसर असा डो बनवून घेतलेला आहे. आणि पाणी पहा, अगदी थोडंसं पाणी लागलेलं आहे. आता एका वाटीमध्ये मी थोडंसं कोमट दूध घेतलं आणि त्यात 9-10 केसराच्या काड्या टाकून ठेवलेल्या आहेत. जो काही डो आपण बनवून घेतलेला आहे त्याच्या या पद्धतीनं छोट्या छोट्या हातावर अशा चिपट्या बनवून घ्यायच्या. या चिपट्या जास्त जाडही ठेवायच्या नाही आणि जास्त पातळही ठेवायच्या नाहीत. जाड ठेवल्यास त्या तळण्यासाठी आतमध्ये तळल्या जायच्या नाहीत. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्या आपल्याला मीडियम गॅस ठेवून, कधी हाय कधी मीडियम ठेवून यात तळून घ्यायच्या आहेत. पण चांगल्या जास्त वेळ तळायच्या, लगेचच काढायच्या नाहीत. मध्ये सुद्धा हे चांगलं तळल्या गेल्या पाहिजे. या लाडूवाला आमच्याकडे चिपट्याचे लाडू असे म्हणतात. तुमच्याकडे कोणत्या नावाने या लाडवाला ओळखतात ते तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये लिहून टाका. या ठिकाणी सगळ्या चिपट्या माझ्या तळून झालेल्या आहेत. थोड्याशा थंड होऊ दिल्या आणि मिक्सरच्या भांड्यामधून आता याची पिठी आपल्याला काढून घ्यायची आहे. ही पिठी आपल्याला या पद्धतीनं अशी रवाळ काढायची आहे. चाळून न घेताच आपल्याला वापरायची, कारण ती इतकी छान निघालेली आहे. हे लाडू एवढे मऊसूद होतात की दात नसलेली व्यक्ती सुद्धा हे खाऊ शकतात. या लाडूच्या चाचणीसाठी मी घेतलेली आहे 250 ग्राम साखर. हा 300 ग्रामचा ग्लास आहे. आता साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं. 1 ताराची चाचणी बनवून घेते. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. माझ्या बालपणामध्ये हे लाडू आमच्याकडे नेहमी बनवल्या जात असत. आणि आता यामध्ये मी 1 चमचा दूध घालून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या चाचणीमधील जी मळी आहे ती साईडला येते आणि बाजूला आलेली मळी चमच्याने काढून घ्यायची. थोडीशी चमचाची चाचणी आपली अंगठा आणि तर्जनीला घ्यायची आणि दोन्हीची तार बनते आहे का ते पाहायचं. पाहू शकता, ही माझी चाचणी परफेक्ट झालेली आहे. या चाचणीमध्ये केसर, दूध आणि 1 चमचा वेलची पूड घालून घेते. आता ही झालेली चाचणी थोडीशी थंड झाली की मी ही जी पिठी केलेली आहे त्या पिठीमध्ये आपण ओतून घ्यायची आहे. आणि एवढ्या पिठीसाठी जेवढी चाचणी बनवलेली आहे ती अगदी परफेक्ट आहे, म्हणून मी ही चाचणी पिठीमध्ये एकदाच घालून घेते. पण आपण पहिल्यांदा करत असताना थोडी थोडी घालायची. एखाद्या वेळेस हे मिश्रण आपल्याला पचपचीत पातळ वाटत असल्यास त्याला 1 तास 2 तास ठेवून द्या, थंड होऊ द्या आणि मग लाडू वळा. बिघडत अजिबात नाही. जेवढं आपण चणा डाळीचं पीठ घेऊ त्याच्यापेक्षा निम्म साखर घेऊन, साखर भिजेल एवढं पाणी घातलं की आणि चाचणी जी आहे ती एक तार बनली की या लाडूमध्ये बिघडण्याचे चान्सेस नसतात. ही चाचणी पिठाने शोषून घेतली की लाडू अतिशय मऊसूद होतात. तोंडात टाकले की विरघळतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाकून सांगा आणि लाईकचं बटन दाबा. बनवा, खा आणि खाऊ घाला.